मी प्रियांका। आज श्रावणातला पहिलाच गुरुवार आहे, तर मी आज तुम्हाला गोडाचा पदार्थ दाखवते, दुधी हलवा। आज स्वामींचा पण वार आहे, मी नैवेद्यासाठी हा दुधी हलवा करते, तर मी तुम्हाला शेअर करते। आता हा घेतलाय मी, दुधी घेतलाय, कवळा दुधी आहे, त्याच्यासाठी लागणारं साहित्य हलव्यासाठी इथे मी 100 ग्रॅम हे घेतलंय, खवा घेतलाय, 1 वाटी साखर घेतली आहे, थोडेसे मी एक बदाम घेतले तोडून टाकण्यासाठी, 1 कप दूध घेतलंय, वेलची पावडर घेतली आहे, तूप आहे, एवढंच साहित्य। आता मी तुम्हाला दाखवते दुधी कसा घ्यायचा। हा दुधी असा घ्यायचा, कवळाच घ्यायचा, जास्त जाड दुधी घ्यायचा नाही, आतल्या बिया कशा जाड असतात म्हणून असा कवळाच घ्यायचा। आता तो मी तुम्हाला दाखवते कसा कापायचा। पहिलं देठ कापून घ्यायचं, याचं दोन्ही बाजूकडच्या बाजू कापून घ्यायच्या आणि असं हे मध्ये कापून घ्यायचं 2 तुकडे, आपल्याला किसायला जमलं पाहिजे ना। बघा आता या अगदी कवळा आहे, याच्यात बिया पण अगदी बारीक आहेत, कोवळा आहे, म्हणजे ह्याच्यातल्या बिया काढायची आपल्याला गरज नाही आहे। आता मी साल काढून घेते याची, अशा प्रकारे साल काढून घ्यायची याची। अशा प्रकारे बघा मी हे दुधीची साल काढून घेतली आहे। आता कसा किसायचा ते मी तुम्हाला दाखवते। पहिल्या याच्या कशा फोडी करून घ्यायच्या छोट्या छोट्या, आपल्याला किसायला पण जमलं पाहिजे, आणि अशा फोडी करून घ्यायच्या। बघा अगदी कोवळा आहे दुधी, काय याच्या बिया काढायची गरज नाही आपल्याला। अशा प्रकारे मी या दुधीच्या फोडी करून घेतल्या आहेत अशा, म्हणजे आपल्याला किसायला पण सोपं पडेल। आता मी तुम्हाला कसं किसायचं दाखवते। अशी जाडी घ्यायची, जाड किस काढायचा आहे आपल्याला, पातळ नाही, बारीक नाही करायचा। बारीक किस केलं कसं त्याला पाणी सुटतं जास्त, असं जाडा किस काढायचा, असं किसून घ्यायचं। बघा असं जाडा किस आला पाहिजे, बारीक किसणीवर नाही किसायचं। पटकन करायला घ्यायचं, कारण काय किस काळा पडतो, किसून ठेवायचं नाही। हो का, असा किस झालेला आहे। आता मी हा सर्व किसून घेते। अशा प्रकारे मी हा किसून घेतला आहे दुधी। बघा असा जाडसरच किसायचा, किसून ठेवायचा नाही, तो लगेच करायला घ्यायचा नाही, तो काळपट पडतो। आता मी करायला घेते, तर मी 2 चमचे तूप टाकते, आणि पहिले बदामाचे काप करून घेतलेत ना, ते मी तळून घेते तुपात। आता हे झाले लालसर, मी काढून घेते। आता मी जो हा किस केलेला आहे ना, तो मी टाकते तुपात। आता आपण हा चांगला परतून घ्यायचा, त्यातलं पाणी थोडं कमी झालं पाहिजे दुधीतलं। चला आता दुधीतलं थोडं पाणी कमी झालं आहे। आता मी याच्यात दूध टाकते, 1 कप दूध घेतलंय मी, आणि दुधामध्ये आणि दुधीच्या पाण्यामध्ये हे चांगलं शिजायला द्यायचं दुधी। आता मी हा शिजायला ठेवते, झाकण ठेवते याच्यावर, झाकण ठेवते 10 मिनटं, तो शिजेल। बघूया 10 मिनटांनी आपण, 10 मिनटं झालेली आहेत, मी बघते आता शिजलंय काय। मस्त झालं, आता सुकलाय पण। आता आपण त्याच्यात खवा टाकूया। तुमच्याकडे खवा नसेल तर तुम्ही दूध पावडर पण टाकू शकता याच्यात, किंवा 1 कप दूध टाकलं ना, तुम्ही 2 कप दूध टाका आणि दुधामध्ये 2 कप दुधामध्ये शिजवा, चांगला होतो तसा पण। आता मी साखर टाकते, साखर तुमच्या अंदाजे टाका, जसं तुम्हाला गोड जास्त पाहिजे, कमी जास्त लागेल तसं तुम्ही टाका।
साखर टाकल्यावर थोडं पाणी सुटेल, आटवायचं थोडं. हा हलवा तुम्ही उपासासाठी पण खाऊ शकता, उपासाला पण चालतो हा दुधी हलवा. आता जरा सुकू दे, झाकण ठेवते जरा. अशा प्रकारे 5-10 मिनटं झालेली आहेत. मी उघडून बघते सुकलंय का. चांगला सुकलाय. आता याच्यापेक्षा जास्त सुकवायचा नाही, तो मग सुकत जाणार मग तो. आता याच्यात मी वेलची पावडर टाकते. थोडंसं तूप टाकते, थोडंसं परतून. पुन्हा ढवळून घेते. छान झाला आहे दुधी हलवा. हा उपासाला पण चालतो. शक्यतो कोवळाच दुधी बघा, जून असला ना की आतल्या बिया पण जून असतात. मग आता सुकलाय चांगला. आता याच्यापेक्षा जास्त सुकवायचा नाही आपण. आता मी याच्यात वरतून बदामाचे काप टाकते. मी गॅस बंद करते. आता तुम्हाला मी दाखवते. माझी दुधी हलव्याची रेसिपी तयार झालेली आहे, छान झालेली आहे हलवा. तुम्ही नक्की करून बघा. माझी दुधी हलव्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.